क्लायंट इज नॉट अ गिनी पिक. Right. हे माझं आहे की क्लायंटवरती एक्सपेरिमेंट नाही करायचे. मग आपल्याला पूर्ण त्या विषयाची सखोल माहिती हवी आणि मग आपण क्लायंटला ती सर्व्हिस कॉन्फिडेंटली देऊ शकतो. पण आता जसं ग्रूमिंग हे मॅन्डेटरी आहे, तेवढं 20-22 वर्षापूर्वी तितकं नव्हतं. आपली फेशियलची इंडियन फेशियल्स आहेत ती तर भारताच्या बाहेर सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत, कारण बाहेरच्या देशांमध्ये फक्त मशीन्स वापरून फेशियल केली जातात. पण आपल्याकडे जो मॅन्युअल मसाज आपण देतो तो अतिशय रिलॅक्सिंग असतो. तर रिलॅक्सेशन हा त्याचा अतिशय मोठा फायदा आहे. सर्वात पहिलं म्हणजे मी सांगेन की कोणतंही क्रीम किंवा कोणताही शॅम्पू काही माझ्या मैत्रिणीला सूट झालाय म्हणून मी तो वापरते, तर असं प्लीज करू नका. कुठलेही पोर्स ब्लॉक झाले की ऑक्सिजन किंवा न्यूट्रिएंट्स इथपर्यंत आपल्याला जे स्किनमध्ये हवे आहेत ते पोचत नाही आणि मग तिथे ग्लँड इन्फेक्ट होऊन ॲक्ने याचं प्रमाण वाढतं. कुठलीही सिरम्स वापरताना एक थोडीशी त्याची पॅच टेस्ट घेणं गरजेचं आहे. आपल्याला सिरम लावल्यानंतर जर का 48 अवर्स कुठे रेडनेस आला नाही, काही इचिंग झालं नाही, तुम्ही ओके आहात, नेहमी जशी तुमची स्किन असते तशीच ती स्किन रिस्पॉन्ड करते, तर मग ते सिरम आपल्याला सूट झालं असं म्हणायला हरकत नाही. नमस्कार, मी कल्पिता अँड वेलकम टू के टॉक्स. तर प्रत्येकाला सुंदर दिसण्याचा हक्क तर खरंच आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आवश्यक आहे की स्किन आणि हेअर रिलेटेड काळजी घेणं आणि ती काळजी कशी घ्यायची. त्याचबरोबर स्किन आणि हेअर रिलेटेड जे आपण प्रोडक्ट यूज करतो ते योग्य पद्धतीने कसे निवडायचे, तर या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आज आहेत दीपाली म्हैसकर, ज्या स्किन आणि हेअर एक्सपर्ट आहेत आणि त्यांचं ठाणे घंटाळी मंदिर येथे ब्युकलाइट नावाचं सलॉन आहे आणि त्यांच्या सलॉनमध्ये हेड टू टो पासून सगळ्या स्किन, हेअर आणि नेल रिलेटेड सगळ्या ट्रीटमेंट दिल्या जातात. तर स्वागत करूया दीपाली म्हैसकर यांचं. तर दीपाली ताई, तुझं खूप खूप स्वागत आहे के टॉक्स मध्ये. थँक्यू कल्पिता. आज या छान विषयावरती, म्हणजे माझा अगदी आवडीचा विषय, तर त्याच्यावरती बोलण्यासाठी तुम्हाला इथे बोलवलंस. खरंच मनापासून धन्यवाद तुझे. दीपाली म्हैसकर ज्या आहेत त्यांना मी आधीपासूनच ओळखते, तर मी त्यांना ताई असं म्हणूनच आता ह्या एकंदर आपल्या पॉडकास्टमध्ये बोलणार आहे, कारण मी खूप वर्ष तिची सर्व्हिस पण घेतलेली आहे आणि तिच्या सलॉनमध्ये जे हेड टू टो पूर्ण सगळ्या ज्या ट्रीटमेंट्स केल्या जातात, इव्हन आपण नेल्स म्हणा किंवा स्किन केअर म्हणा, आणि आता ताईने एक 5-6 महिन्यापूर्वी स्किन म्हणजे हायड्रा फेशियल आणि याच्याशी रिलेटेड ट्रीटमेंट सुद्धा बऱ्याच चालू केलेल्या आहेत. तर मी नक्की तुम्हाला सांगेन की ठाणेकर आहेत तर त्यांनी नक्कीच एकदा ब्युकलाइट मध्ये जाऊन ज्या काही स्किन ट्रीटमेंट दिल्या जातात आणि आपल्याला स्किन रिज्युएनेट करायची असेल तर नक्की ताईच्या सलॉनला म्हणजे ब्युकलाइटला नक्की भेट द्या. तर मग सर्वात पहिला प्रश्न माझा की तू कशी आहेस आणि आताच म्हणजे सलॉन इंडस्ट्री जी आहे ती आता कशी वर्क करते किंवा त्याच्याबद्दल एकंदर आम्हाला पूर्ण ऐकायला आवडेल की आत्ताचं जे पूर्ण सगळं म्हणजे ट्रेंडिंग आहे, सगळं आपण इन्स्टावरती सगळ्या गोष्टी बघतोय तेव्हाचा, आणि तू तुझी सुरुवात कशी केलीस, म्हणजे तुझी जर्नी कशी होती एकंदर जेव्हा तू स्टार्ट केलंस तेव्हा, त्याच्यात आणि आत्ताच्या इंडस्ट्रीमध्ये काय फरक आलाय हे आम्हाला जरा एक्सप्लेन कर. खूप खूप बदल आणि खूप खूप स्थित्यंतर बघितली. आता 2 दशकं झाली, 20 वर्ष होऊन गेली जेव्हा मी ह्या इंडस्ट्रीमध्ये एंटर केलं. कसं आहे माहितीये का की इन्स्टा आणि हे आल्यानंतर जो फरक झाला ते लोकांना खूप गोष्टी माहिती झाल्या, दिसायला लागलं. पण जे आम्ही जो काळ बघितला त्यावेळेला ब्युटी प्रॉडक्ट्स जी होती त्याच्यापेक्षा आता इम्प्रूव्हमेंट त्या प्रॉडक्टमध्येही खूप आली. पूर्वी घरी जे घरगुती आहे, म्हणजे आंबे हळद चेहऱ्याला लावणं आहे किंवा बदाम किंवा मसुराचं पीठ लावणं आहे, इतपतच घरी उपाय व्हायचे. हल्ली कधी कधी म्हणजे लॉकडाऊन नंतरचाच एक माझा अनुभव आहे, ज्या वेळेला सलॉन्स नंतर ओपन झाली तर एक बाई माझ्याकडे आल्या आणि डॅमेज त्यांचे केस होते खूप झालेले. तर म्हटलं असे कसे तुमचे केस झाले, तर त्या मला म्हणाल्या की इन्स्टावरती थोड्या टिप्स आलेल्या आणि हे ते बघून मी हेअरकट केला आणि थोडं स्मूथनिंग क्रीम लावलं. तर हे डिसएडव्हान्टेजेस आहेत की आपल्याला त्या विषयातली पूर्ण माहिती नसताना सुद्धा घरी जास्त प्रमाणामध्ये प्रयोग केले जातात. तर ते रिस्की सुद्धा आहे. पूर्ण माहिती असेल तर ते करणं ओके. आणि आता तुझी जर्नी आम्हाला ऐकायला खरं तर खूप आवडेल,
आम्ही आपण असं तर एकमेकांना भरपूर ओळखतो, पण तुझी जर्नी तू स्टार्ट कसं केलं? तुला त्यावेळेला काय चॅलेंजेस आले? आणि आता तू म्हणजे तू एक सक्सेसफुल सलॉन रन करतेस ऍज अ विमेन एंटरप्रेनर म्हणून, पण मला तुला विचारायचं वाटेल, ठाण्यासारख्या एरियामध्ये सलॉन हे सक्सेसफुली चालवणं खूप कॉम्पिटिशन आहे आता आपण बघतोय. तर आणि ऑफर्सही बऱ्याच असतात, बऱ्याच गोष्टी होतात. मग त्याच्यासाठी म्हणजे तुमचे काय टेक्निक्स असतात, किंवा तू आता हे सक्सेसफुली कसं रन करतेस त्याच्याबद्दल मला थोडंसं ऐकायला आवडेल. जेव्हा मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आले तर मी आधी नोकरी करत होते. पण कसं आहे की एक तर ही जी इंडस्ट्री आहे ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आहे. आणि लहानपणापासून आपल्याला एक सलॉन किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं नटणं मुरडणं ह्याची सगळ्याची आवड असते. फक्त ह्या इंडस्ट्रीत येताना एक विचार होता की मेकअप शिकलंय किंवा स्किन केअर, हेअर केअर शिकले तर ते स्वतःवरती करायला किती आवडतंय आणि दुसऱ्यांना सर्व्हिस द्यायला किती आवडते. तर माझं नक्कीच म्हणजे मी लोकांशी कनेक्ट लवकर होते बऱ्यापैकी. तर त्याच्यामुळे मला तसं ह्या इंडस्ट्रीत आल्यावरती जड केलं नाही लोकांशी कनेक्ट होताना. कारण काय झालं, एक तर ह्याच्यातून मला छान क्लायंट नाही, आता तुझ्यासारख्या छान मैत्रिणी सुद्धा मिळाल्या की ज्या बरेच वर्ष माझ्या क्लायंट आहेत. आणि हे झालं जर्नी म्हणशील तर माझा मुलगा अगदी लहान असताना म्हणजे जस्ट तो वर्षाचा झाला होता आणि मी तेव्हा नोकरी सोडून हे क्षेत्र म्हणून निवडण्याचा निर्णय घेतला. 20 वर्षापूर्वी थोडं थोडं ह्या प्रोफेशनला डिग्निटी मिळायला सुरुवात झाली होती. म्हणजे होती, अगदी पूर्वीसारखा काळ नव्हता. बायका सलॉन्समध्ये आणि सगळं जायला सुरुवात झाली होती. पण आता जसं ग्रूमिंग हे मॅन्डेटरी आहे तेवढं 20-22 वर्षापूर्वी तितकं नव्हतं. म्हणजे हेअरकट करणं किंवा फार फार तर आयब्रो करणं, कधीतरी जाऊन एखादं फेशियल करणं, इथपर्यंत बायका सलॉनला जायच्या. पण हा जो चेंज आला तो हळूहळू असा की कॉर्पोरेट मध्ये आहे, मग तिथे सुद्धा कंपल्सरी झालं की तुम्ही मिटिंगला येताय तर तुम्ही वेलग्रूम्ड असलं पाहिजे. कॉलेजच्या मुली असतात त्यांना इव्हेंटमध्ये, कारण माहिती असेल आपण जर का कॉलेजमध्ये जात होतो तर आपण कधी लिपस्टिक लावणं हे सुद्धा एक त्यावेळेला फॅशन मानलं जायचं. पण आता असं नाहीये. आणि तू जसं इंट्रोडक्शन मध्ये म्हणालीस तर सुंदर दिसण्याचा हक्क हा सगळ्यांचाच आहे आणि ते प्रत्येकाला दिसायला आवडतं. फक्त तेव्हा त्याचा अवेअरनेस एवढा नव्हता. आता तो अवेअरनेस येत गेला. मी पहिले डिप्लोमा केला कॉस्मेटॉलॉजीचा, त्याच्यानंतर शास्त्रशुद्ध ज्याला आपण सौंदर्य शास्त्र हे एक आहे, तर ह्याचं शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर पुढे सिडेस्को म्हणून स्वित्झर्लंडची एक एक्झाम आहे तर ती मी दिली. आणि सिप्टॅक म्हणून लंडनची एक एक्झाम आहे कॉस्मेटॉलॉजी मधलीच, तर ती केली. कारण कुठलंही क्षेत्र निवडायचं तर त्यातलं डीप नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. आणि कसं होतं कल्पिता की आपण जेव्हा एखादी ट्रीटमेंट करतो तर एखाद्याच्या चेहऱ्यावरती, एखाद्याच्या केसांवरती जर का आपण काम करतोय तर आपल्याला पूर्ण त्याची माहिती हवी. म्हणजे क्लायंट इज नॉट अ गिनी पिग. हे माझं आहे की क्लायंटवरती एक्सपेरिमेंट नाही करायचे. मग आपल्याला पूर्ण त्या विषयाची सखोल माहिती हवी आणि मग आपण क्लायंटला ती सर्व्हिस कॉन्फिडेंटली देऊ शकतो. कारण फक्त पैसे कमवणं हा उद्देश नाहीये. तर मनी कम्स लेटर, फर्स्ट कम्स रिस्पॉन्सिबिलिटी. तर क्लायंट ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे जेव्हा आपण जाणून काम करतो तेव्हा आपण ते नॉलेज गेन करण्यासाठी एक हंगर असतो. मग अशा पद्धतीने मी सगळे कोर्सेस करत गेले. हेअरमध्ये ॲडव्हान्स त्यातलं सगळं शिक्षण घेतलं. आणि मग मग सुरुवातीला अगदी माझी सुरुवात होती तेव्हा मुलगा लहान होता म्हणून घरामध्ये मी करायचे. आणि मग मग तो थोडा मोठा झाला, इंडिपेंडेंट झाला आणि मग मग मी प्रोफेशनली सलॉन टाकायचा निर्णय घेतला. आणि आता छान म्हणजे आहे की तिथे भरपूर सर्व्हिसेस आहेत, ज्या काही ॲडव्हान्स सर्व्हिसेस सलॉन्समध्ये होतात सगळ्या, मशीन ट्रीटमेंट वगैरे, त्या सगळ्या आपल्या सलॉनमध्ये अद्ययावत ट्रीटमेंट्स केल्या जातात. आता साधारण किती वर्ष झाली ब्युकलाइटला? आता 2013ला मी प्रोफेशनल सुरू केलं. हा, तर त्याच्यामुळे 10 वर्ष तर आता होऊन गेली असं आहे. तर दीपाली ताई, मला आता तुला विचारायचं की स्किन केअर आणि आता ते फेशियल जे आहेत
ते त्याच्यामध्येही आता ऍडव्हान्स ट्रीटमेंट आलेले आहेत, म्हणजे हायड्रा फेशियल किंवा आपले जे नॉर्मल आपण फेशियल करतो ते. हो. तर ते आपण म्हणजे किती वेळा करायला पाहिजेत आणि कितपत गरजेचं आहे, कुठल्या स्किन टाईप साठी गरजेचं आहे, त्याच्याबद्दल थोडस. कल्पिता, फेशियल घेणं तर अगदी गरजेचं आहे. फेशियल मेन का करायचं हे पहिले आपण जाणून घेऊया. तर फेशियल ब्लड सर्क्युलेशन वाढवतं. डीप रिलॅक्सेशन हा तर एक त्याचा अतिशय फायदा आहे, कारण सगळ्यांचा आजकाल स्ट्रेस लाईफ आहे. आणि मग त्या जो आपला मसाज असतो, आपली फेशियलची इंडियन फेशियल्स आहेत ती तर भारताच्या बाहेर सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत, कारण बाहेरच्या देशांमध्ये फक्त मशीन्स वापरून फेशियल केली जातात. पण आपल्याकडे जो मॅन्युअल मसाज आपण देतो तो अतिशय रिलॅक्सिंग असतो. तर रिलॅक्सेशन हा त्याचा अतिशय मोठा फायदा आहे. ब्लड सर्क्युलेशन मी म्हटलं तसं वाढतंच. लिम्फ सर्क्युलेशन सुधारतं ह्याच्यामुळे. त्याच्यामुळे जे वेस्ट आपल्या बॉडीमध्ये आहे किंवा टॉक्सिन्स जे कलेक्ट होतात, तर ते फेशियलमुळे ड्रेन आउट व्हायला मदत होते. मग हे सगळे त्याचे फायदे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मसल टोन जो आहे आपला, तर तो सुधारतो. टायटनिंग होतं मसल्सचं, कारण मसल इज लाईक अ रबर बँड. इलॅस्टिसिटी असते आपल्या स्किनला. तर ती मेंटेन राहायला मदत होते. आणि मला विचारशील की कुठलं फेशियल घेतलं पाहिजे, तर ते अकॉर्डिंग टू युअर स्किन टाईप. मग ते तुमचे जे कन्सल्टंट असतात ते तुमची स्किन अनालाइज करणं हा पहिला टप्पा येतो फेशियलमध्ये. पहिली स्टेप ही आहे की स्किन बघितली पाहिजे. मग त्याच्यानुसार प्रॉडक्ट कशी सिलेक्ट करायची हे ठरवलं जातं. कुठल्या क्लायंटला जर काय अलर्जी असेल कुठल्या प्रॉडक्टची, तर ती अवॉइड केली जातात. हे सगळं करून मला तर वाटतं की आजकाल जसं मी हे नाही म्हणणार, नावं नाही ठेवणार कोणाला, पण मार्केटमध्ये एक रॅन्डम फेशियल किट्स अवेलेबल असतात. तर हो, राईट. तसं न करता फेशियल हे प्रत्येकाप्रमाणे कस्टमाइज असलं पाहिजे. आपण कसं असतं की आपण ड्रेस एकमेकांचे कसेही उठून घालत नाही. आपल्या मापाप्रमाणे आपण स्टिच करून घेतो. तर स्किन केअर किंवा हेअर केअर मध्ये सुद्धा स्कॅल्प अनालाइज करणं आहे, स्किन अनालाइज करणं आहे, आणि मग अकॉर्डिंग टू युअर स्किन टाईप टेलरमेड फेशियल असलं पाहिजे प्रत्येकाचं. आणि मशीनचं म्हणालीस तर कसं आहे की आपण एखाद्या ठिकाणी चालत पोचणं आणि एखाद्या ठिकाणी गाडीने पोचणं, हा जो फरक आहे तो मशीन फेशियलचा आहे. म्हणजे चालत गेलेलं वाईट आहे का? नाही. पण घाई असेल आणि आपल्याला जर का फास्ट रिझल्ट हवाय, Results. फास्ट पोचायचंय, तर तिथे आपल्याला मशीन हेल्प करतं. मशीन ही वाईट नसतात. फक्त अगेन मी म्हणेन की स्किन अनालाइज करून कुठल्या स्किनवर कुठलं मशीन द्यायचं हे तिथे सलॉनमध्ये कन्सल्टंट्स ठरवतात. आणि मग त्या मशीनमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. मग कुठलं मशीन वापरल्याने कुठल्या स्किन टाईपला कोणता फायदा मिळणार आहे, हे त्यावेळेलाच तिथेच आपण डिसाईड करतो. ओके. आता मी एक साधारण माझ्याशीच रिलेटेड एक क्वेश्चन विचारते, कारण माझी नॉर्मली ऑइली स्किन आहे. माझं बहुतेक वेळेला एक थोडं म्हणजे आपण जेव्हा अंघोळ वगैरे केल्यानंतर एक 2 तासानंतर पूर्ण ऑइल सिक्रेशन होतं इकडे, म्हणजे नोजच्या पार्टला वगैरे. तर त्याच्यासाठी म्हणजे आपण काय म्हणजे त्याच्यासाठी स्पेसिफिक कुठलं एखादी ट्रीटमेंट तू सांगशील? हा, आता कसं आहे माहितीये का की तुझी ज्या वेळेला आपली स्किन ऑइली असते तेव्हा आपल्या ऑइल ग्लँड ज्या आहेत ते जास्त ऍक्टिव्ह असतात. बऱ्याच जणांची स्किन ऑइली असते असं पण नाहीये, तर कॉम्बिनेशन असते. पण ऑइल सिक्रेशन नोज पार्ट वरती किंवा फोरहेड वरती जास्त होतं, आणि मग ते आजूबाजूला येतं ते ऑइल, आणि मग आपल्याला वाटतं की माझी स्किन ऑइली आहे. तर पार्शली पण ती ऑइली असू शकते. आता तू जर का म्हणालीस की खूप ऑइली स्किन आहे त्याचा त्रास होतो, तर एक फेशियल घेऊन ऑइल सिक्रेशन कमी झालं असं होत नाही. तर त्याच्यासाठी डीन सारख्या ट्रीटमेंट आहेत. कसं होतं की ज्या वेळेला स्किन ऑइली होते त्यावेळेला आपण एक पीएच, सगळ्यांना आजकाल माहिती आहे, शॅम्पूच्या ऍडमध्ये वगैरे पण आपण पीएच स्केल किंवा हे बघतो. तर पीएच जो आहे तो थोडासा ऍसिडिक असतो ऑइली स्किनचा. मग आपण केमिकली थोडंसं चेंज आणतो त्या स्किनमध्ये ते मशीन वापरून, आणि मग ती थोडीशी अल्कलाईन करतो, माइल्ड अल्कलाईन, की ज्याच्यामुळे ज्या सिबेशियस ग्लँड ऍक्टिव्ह आहेत तर ऑइल सिक्रेशन थोडं कमी होतं आणि त्याचा फायदा होतो. पण ह्याची काही सेटिंग्स घ्यावी लागतात या ट्रीटमेंटची. असं नाही होत की एक फेशियल आपण घेतलंय आणि एकदम मॅजिक वॅन्ड फिरवल्यासारखं त्याचा रिझल्ट आलाय. दुसरी गोष्ट मी सगळ्यांना जरूर सांगेन की कितीही सलॉनमध्ये फेशियल घेतलं, काही घेतलं,
पण जर का तुम्ही ते फेशियल घेऊन उन्हातानामध्ये विदाऊट SPF जर का फिरलात किंवा स्विमिंगला जातात बरेच जण, मग क्लोरीनच्या पाण्यामध्ये तुम्ही हम्म. गेलात आणि घरी तुम्ही काहीच काळजी घेत नसाल तुमच्या स्किनची, तर मग ते रिझल्ट तेवढे दिसून येत नाहीत. तर दीपाली ताई, आता वेडिंग सीझन स्टार्ट होत आहे आणि फेस्टिवल सीझन पण येत आहे. तर वेडिंगसाठी मी विचारेन की खास करून ब्राईड्स जे आहेत हम्म. तर त्यांनी कुठल्या ट्रीटमेंट्स आधी, म्हणजे प्री केअर आपण म्हणतो, ती कशी काळजी घेतली पाहिजे किंवा त्याच्यासाठी कुठल्या ट्रीटमेंट्स तू सजेस्ट करतेस? आजकाल लग्न म्हणजे मोठं सेलिब्रेशन असतं. तर ब्राईड्ससाठी मी सांगेन की जेव्हा आम्ही ब्रायडल साठी काम करतो किंवा प्री ब्रायडल आम्ही ज्या ट्रीटमेंट्स देतो, तर त्यावेळेला एक होलिस्टिक पूर्ण अप्रोच असला पाहिजे ब्राईड्ससाठी. फक्त आपण एक्सटर्नली काही ट्रीटमेंट देतोय, पण इंटरनली जर का टॉक्सिन कलेक्शन बिल्डअप होत आहे, तर ते योग्य नाहीये. मग त्या ट्रीटमेंटचे रिझल्ट तेवढे येत नाहीत. मग आता नवीन ज्या आलेल्या आहेत त्या हायड्रा फेशियल आहे किंवा मग लेझर ची जी काही फेशियल आहेत लेझर लाईटची, ती उपयोगी ठरतात. RF आहे. अशा सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन आपण दिलं आणि राईट प्रॉडक्ट जर का सिलेक्ट केली, तर त्याचे रिझल्ट चांगले येतात. काही जणांना खूप लव असते चेहऱ्यावरती वगैरे ब्राईड्सना. लग्न करून त्या लगेच US किंवा कुठेतरी जाणार असतात परदेशामध्ये आणि मग तिथे त्यांना हे मेंटेन करणं शक्य होत नाही. तर लग्नाच्या आधीपासूनच तुमचं जर का ठरलेलं आहे की आपल्याला आता परदेशामध्ये जायचंय, सेटल व्हायचंय लग्न झाल्यानंतर, तर आधी आपण पर्मनंट हेअर रिडक्शन सारख्या ट्रीटमेंट सुद्धा तिथे स्टार्ट करू शकतो. आता आपण बघतो बरेच टीनेजर्स आहेत, त्यांना पण खूप पिंपल्सचा प्रॉब्लेम असतो, ऍक्ने असतात. काही गोष्टींमुळे आपली काळजी घेतली नाही जाऊ शकत किंवा मोस्ट ऑफ द खूप जण असं म्हणजे इन्स्टावरती कुठला प्रोडक्ट बघितला किंवा काय बघितलं ते अप्लाय करून नंतर त्याचे साईड इफेक्ट्स बरेच होतात. म्हणजे काही म्हणजे कन्सर्न करत नाही डॉक्टरला की आपण म्हणजे किंवा डर्मॅटला की आपण हे वापरू शकतो की नाही, आणि ते स्वतःच्या म्हणजे स्वतःला आवडली आहे ती गोष्ट म्हणून ती गोष्ट आपण अप्लाय करतो आणि त्याचे इम्पॅक्ट आपल्याला नंतर दिसतात. तर मग त्याच्यासाठी काय सांगशील तू? सर्वात पहिलं म्हणजे मी सांगेन की कोणतंही क्रीम किंवा कोणताही शॅम्पू काही माझ्या मैत्रिणीला सूट झालाय म्हणून मी तो वापरते, तर असं प्लीज करू नका. पहिले तुमचा स्किन टाईप काय आहे, तुमच्या स्किनचा प्रॉब्लेम काय आहे हा जाणून मग त्याच्यावरती तशी प्रोडक्ट वापरणं सल्ल्यानुसार गरजेचं आहे. आजकालच्या मुलांमध्ये पॅकेट फूड खूप खाल्लं जातं किंवा प्रिझर्वेटिव्ह असलेलं फूडचा इंटेक जास्त असतो. सगळीच मुलं असं खातात असं मी नाही म्हणणार, पण हल्ली आपण बघतो की हॉर्मोन्स सुद्धा डिस्टर्ब असतात. हॉर्मोनल जर का काही इम्बॅलन्स असेल, मुलींमध्ये स्पेशली PCOS, PCOD हे जर का त्रास असतील, ते डिस्टर्ब असतील हॉर्मोन, तर मग कसं होतं की पिंपल्स किंवा ॲक्नेचं प्रमाण वाढतं. दुसरी गोष्ट म्हणजे अति ऑइली, खूप चमचमीत ज्याला आपण फूड म्हणतो, ते खाणं आणि पाण्याचा इंटेक बऱ्याच ठिकाणी कमी असतो. कारण की एकदा लॅपटॉपच्या समोर बसलो तर आपण किती वेळ काम करत असतो ह्याचं बऱ्याच जणांना भान नसतं. मग तिथे पाणी कमी प्यायलं जातं म्हणजे टॉक्सिन्स फ्लश आउट होत नाहीत सगळे आणि हे सुद्धा एक ॲक्ने किंवा पिंपल येण्याचं कारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चेहरा व्यवस्थित स्वच्छ न ठेवणं. आपण बाईकवरनं फिरतो, कुठेही जातो तर धूळ जी असते ती आपल्या चेहऱ्यावरती बसते आणि आपले सगळे पोर्स जे आहेत ते ब्लॉक होतात पूर्ण. कुठलेही पोर्स ब्लॉक झाले की ऑक्सिजन किंवा न्यूट्रिएंट्स तिथपर्यंत आपल्याला जे स्किनमध्ये हवे आहेत ते पोचत नाहीत आणि मग तिथे ग्लँड इन्फेक्ट होऊन ॲक्ने यायचं प्रमाण वाढतं. तर त्यामुळे स्किन स्वच्छ ठेवणं, राईट डाएट, पाण्याचा प्रॉपर इंटेक असणं आणि सर्वात महत्त्वाचं मी मगाशी झोप म्हटलं, की व्यवस्थित झोप येणं म्हणजे 7 ते 8 तास व्यवस्थित तुमची शांतपणे झोप होणं, हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. म्हणजे एक्सटर्नल आणि इंटरनल नेहमी ब्युटी किंवा स्किन म्हणजे ब्युटीमध्ये स्किन किंवा हेअरचा विचार करताना इंटरनल आणि एक्सटर्नल ह्या दोन्ही फॅक्टर्सचा विचार केला, तर ते विन विन सिच्युएशन होते आपल्यासाठी. आता आपण बऱ्याच वेळा बघतो की केस धुतल्यानंतर आपण ब्लो ड्राय करतो किंवा म्हणजे घरीच आता इक्विपमेंट्स सगळे अवेलेबल आहेत, मोस्ट ऑफ सगळ्यांकडे असतात. मग त्याच्यामध्ये आपण घरीच आयन करतो केस किंवा टॉंग करतो.
तर त्याचे इम्पॅक्ट नंतर काय होतात, म्हणजे त्याच्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे, म्हणजे प्री केअर आणि पोस्ट केअर त्याच्यासाठी काय सांगशील? ओके. एकतर मी सांगेन की प्रत्येक वेळेला केस धुतले की हेवी ब्लो ड्राय घेणं किंवा घरी आजकाल ब्रश असतात, हॉट ब्रश असतात की ज्याने घरच्या घरी आपण स्टायलिंग करतो. तर ते रोज करू नये. कुणीच करू नये. म्हणजे माझं स्वतःचं सलॉन असलं तरी सुद्धा मी रोज करत नाही. कारण ते कसं आहे, दॅट इज अ आर्टिफिशियल गोष्ट आहे ती. केस पुसताना सुद्धा काळजी घ्यायची. म्हणजे आपण टॉवेल घेऊन जस्ट डॅब-डॅब करून केस पुसायचे. आपण एक बघतो की जोरात घासून केस आपण पुसले जातात किंवा टर्किशचे टॉवेल घेऊन आपण जोरात ते रब करतो. तर तसं न करता फक्त डॅब-डॅब करून केस पुसायचे आहेत आणि जिथे आपला स्कॅल्प ओला राहतो, तर तिथे स्कॅल्पला फक्त जस्ट एक मी तर म्हणेन की राजापुरी जे पंचे असतात आपले, सुती पंचे, तर त्याने हे केलं तर केस कमी डॅमेज होतात. कारण काय होतं, ज्यावेळेला आपण केस असे जोरात रब करतो, त्यावेळेला आपले क्युटिकल्स जे असतात ते टाईटली सील न होतात, ते ओपन होतात आणि मग तिथे केस जास्त रफ व्हायला सुरुवात होते. तू हे जे विचारलंस की आयनिंग मशीन किंवा टॉंग जे आपण करतो, ब्रश, ब्लो ड्राय वापरतो, तर ह्याने एक्सेस हीट दिली जाते आणि वन्स इन अ व्हाईल कधीतरी ओके, आपली काहीतरी मीटिंग आहे किंवा लग्न आहे, साखरपुडा आहे, अशा वेळेला आपण स्टायलिंग करतो, इट इज ओके. पण नेहमी जर का आपण हे करत असू, तर आपल्या केसांमधलं जे नॅचरल मॉइश्चर आहे, ते ह्या हीटमुळे पूर्ण काढून घेतलं जातं आणि केस खूप रफ होतात. मग असे केस जे आहेत, ते एकदम ड्राय दिसतात आपल्याला नुसत्या डोळ्यांना सुद्धा. आणि अति केस ड्राय झाल्यामुळे काय होतं, की ब्रिटल होतात ते केस आणि पूर्ण केस न गळता मधून तुटायला केस सुरुवात होते, कारण मॉइश्चर लेवल कमी होते. पण आता तुम्ही जर का जसं आता तुझं फील्ड आहे, की स्टायलिंग हे गरजेचं आहे किंवा टीव्हीवरती अँकर्स असतात, की ज्यांना हे करणं भाग आहे. मग अशा वेळेला मी सजेस्ट करीन, की हीट कंट्रोल करण्यासाठी प्री आयनिंग किंवा प्री टॉंग काही सिरम्स येतात. तर ती अप्लाय तुम्ही केली तर डॅमेज कमी होतो. ह्या प्रॉडक्टमुळे हीट कंट्रोल होते थोडीशी आणि मग महिन्यातून एकदा एखादा छान डीप कंडिशनिंग हेअर स्पा घेणं आहे किंवा डीप नरिशिंग ट्रीटमेंट आहेत, ऑइलिंग आहे केसांना करणं. तर हे गरजेचं आहे आणि डेली पण मग शॅम्पू किंवा कंडिशनर वापरताना आपण काळजी घ्यायला पाहिजे. ती म्हणजे एक आपण सल्फेट फ्री, पॅराबिन फ्री जे माइल्ड प्रॉडक्ट आहेत, ती शक्यतो केसांवरती वापरली, तर हा डॅमेज जो आहे तो आपल्याला थोडा कमी करता येतो. तर कन्झ्युमर आणि प्रोफेशनल जे प्रोडक्ट्स असतात, तर त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? खूप छान प्रश्न आहे हा, कल्पिता. कन्झ्युमर प्रॉडक्ट आणि प्रोफेशनल प्रॉडक्टमध्ये सर्वात महत्त्वाचा फरक आहे, तो म्हणजे प्रोफेशनल प्रॉडक्ट्स ही त्या त्या कंपन्यांनी खूप रिसर्च करून बनवलेले प्रॉडक्ट असतात. ती त्यांची पेटंटेड प्रॉडक्ट्स असतात, जी स्किन केअर किंवा हेअर केअरसाठी वापरली जातात. ही जी प्रॉडक्ट्स आहेत, ही सहजासहजी अशी कुठल्याही ऑन काउंटर अवेलेबल नसतात. तर प्रोफेशनल किंवा कन्सल्टंट्सकडे, डर्मॅट्स, कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि प्रोफेशनल जी सलॉन्स आहेत, ह्यांच्याचकडे तुम्हाला ती मिळतात आणि अकॉर्डिंग टू युअर स्किन टाईप किंवा जो तुमच्या स्किनचा जो प्रॉब्लेम आहे, त्याच्यावरती काउंटर अटॅक करणारी ही प्रॉडक्ट्स असतात. दुसरी गोष्ट म्हणजे कन्झ्युमर प्रॉडक्ट आपण काय म्हटलं, तर त्याच्यामध्ये सांगता येईल की ही युजुअली सगळीकडे अवेलेबल असतात. अगदी ऑनलाईन सुद्धा ते सहज मिळतात आणि खास काही त्याच्यातून फायदा होत नाही स्किन किंवा हेअरला. ह्याचं कारण असं आहे की ती एक जनरल बनवलेली प्रॉडक्ट्स असतात. पण कसं आहे की अजिबात काहीही न वापरण्यापेक्षा मग तुम्ही कन्झ्युमर प्रॉडक्ट वापरली तरी सुद्धा ती वाईट नाहीयेत. प्रॉडक्ट चांगली असतात. पण ज्या ट्रीटमेंटसाठी आपण एखादं प्रॉडक्ट, प्रोफेशनल प्रॉडक्ट सुचवतो, तर त्याचा रिझल्ट जो आहे तो फास्ट असतो. कारण त्याच्यामध्ये कंपनीने एवढा R&D केलेला असतो, हे त्या प्रॉब्लेमसाठी खास सोल्युशन म्हणून ती प्रॉडक्ट बनवलेली असतात. दुसरी गोष्ट म्हणजे हाय क्वालिटी विटॅमिन्स, न्यूट्रिएंट्स, सिरम्स त्याच्यामध्ये ॲड केलेले असतात, जे खूप रिफाईन असतात आणि ते जर का स्किनवरती अशी प्रॉडक्ट वापरली, तर ती अतिशय पेनिट्रेट व्हायला सोपी जातात आपल्या स्किनमध्ये, कारण खूप रिफाईन प्रॉडक्ट असतात. हेअरमध्ये जर का असे शॅम्पूज, कंडिशनर्स जर का प्रोफेशनल वापरले,
तर त्याचे pH अतिशय माइल्ड असतात. त्याच्यानंतर त्यांचे कंडिशनिंग एजंट्स जे असतात ते खूप रिफाईन असतात, जे तुम्हाला अगदी छान एखादा स्पा वगैरे केल्याचा फील ती फील. कंडिशनर्स देतात. आणि अजून एक त्याच्यातला फरक असा, की ही प्रॉडक्ट्स जी आहेत प्रोफेशनल प्रॉडक्ट ही थोडीशी एक्सपेन्सिव्ह असतात. थोडीशी म्हणजे बऱ्यापैकी चांगलीच एक्सपेन्सिव्ह असतात. आणि कंझ्युमर प्रॉडक्ट ओके, साधारण सगळ्यांना परवडतील अशा दरामध्ये ती ठेवलेली असतात. हे एक्सपेन्सिव्ह असायचं कारण सुद्धा कारण ह्या प्रॉडक्टवरती एक टीम सतत काम करत असते. तर म्हणजे रिसर्च होत असतात. बरं जेव्हा त्यांना असं वाटतं, की आता अजून ह्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट आणता येईल, तर दरवेळेला त्या प्रॉडक्टमध्ये तसा काळानुसार चेंज आणला जातो. हे मेन फरक आहेत. आणि माझं तर मत आहे, की जर का तुम्ही तुमच्या स्किन किंवा हेअरवरती काही गोष्ट वापरायची आहे, आपल्याला लाईफ लाँग आपली स्किन, हेअर हे छान असावे असं वाटतं किंवा हवेत, तर प्रोफेशनल प्रॉडक्ट जर का तुम्ही वापरलीत, एकदा खर्च होतो किंवा ती महाग असतात, पण ती प्रॉडक्ट लागतात पण तेवढी कमी. कारण प्रॉडक्ट एवढी रिफाईन असतात, म्हणजे त्यातले इन्ग्रेडियंट्स एवढे स्मूथ आणि रिफाईन असतात, की त्याची क्वांटिटी सुद्धा मग कमी लावली तरी पुरते. आणि त्याच्यात म्हणजे आता तू आपलं हे जे तू सांगितलंस त्याच्यावरून मला एक क्वेश्चन विचारावंसं वाटतोय, की हेअर स्पाचे क्रीम पण आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, राईट? तर खूप जण असे ते पण घेतात आणि यूज करतात, पण त्याचा काही म्हणजे इम्पॅक्ट होतं त्याच्या म्हणजे त्याला जे आपण म्हणतो की ते किती क्वांटिटीमध्ये घ्यायचे, कसं लावायचं, त्याला पण आय गेस एक टेक्निक असते जे तुम्ही सलॉनमध्ये देता. पण घरी आपण काय, हा चला पार्टिशन केलं आणि म्हणजे आपण आपल्या पद्धतीने ते लावतो. खरं तर हे म्हणजे माझ्या मताने तरी चुकीचंच आहे. पण ते जे करतात म्हणजे असं आपण करतो, तर ते कितपत रिस्की आहे? काय वाटतं तुला त्याच्याबद्दल? खरं सांगू का तुला, आपल्या सलॉनमध्ये किंवा जी सगळी प्रोफेशनल सलॉन्स आहेत, तिथे जी प्रॉडक्ट मिळतात, ती आम्ही ऑथोराइज्ड डीलरकडनं मागवतो. त्यामुळे त्या प्रॉडक्टच्या ओरिजिनॅलिटीबद्दल, ऑथेंटिसिटीबद्दल शंका नसते, कारण कंपनीकडून ते प्रॉडक्ट येतं. आणि ही जी प्रोफेशनल प्रॉडक्ट आहेत, त्याच्यावरती जर का तुम्ही वाचलत, तर नॉट फॉर रिटेल असं अगदी लिहिलेलं असतं. तर त्यामुळे ही ॲक्चुअली मार्केटमध्ये विकायला अलाउड नाहीये प्रॉडक्ट, नॉट फॉर रिटेल आहे. कारण ह्याला कसं आहे, मी म्हटलं तसं, की आज एवढ्या परीक्षा दिलेल्या आहेत, ह्याच्या मागे एक अभ्यास आहे. मग समजा जर का तुझा स्कॅल्प ऑइली आहे, माझा स्कॅल्प ड्राय आहे, तर तू जे लावतीयेस तेच क्रीम मला चालणार नाहीये केसांसाठी सुद्धा. मग हे डिफरन्शिएट कसं करायचं? त्याच्यामध्ये स्पा करताना सुद्धा काही अँप्युल्स ॲड करायला लागतात. तर त्या कोणत्या अँप्युल्स ॲड करायच्या, त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे, हे सगळं तुमचे हेअर ड्रेसर्स तिथे ठरवतात. आणि हे सगळं तुमचा स्कॅल्प बघून, तुमचे केस किती ब्रिटल होत आहेत किंवा ड्रायनेस किती आहे किंवा ऑइल सिक्रेशन स्कॅल्पवर जास्त आहे का, हे बघून ठरवलं जातं. म्हणजे मी जसं म्हटलं, की जनरल मगाशी आपण बोललो, की कंझ्युमर प्रॉडक्ट आणि प्रोफेशनल प्रॉडक्टमध्ये जो फरक आहे, तोच हा घरी करणं आणि प्रोफेशनली सलॉनमध्ये जाऊन सर्व्हिस घेणं ह्याच्यामध्ये आहे. तर ताई आपण आता बघतो की सिरम्सचं हल्ली खूप फॅड आहे आणि खूप वेळा असं होतं की म्हणजे आपण सिरम घेतो ते, म्हणजे मला तर वाटतं त्याच्याबद्दल तुझ्या चॅनलवरती आणि खूप तुला व्ह्यूज देखील आलेले आहेत की त्याचे आम्हाला सजेशन्स द्या आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती द्या, कारण मराठीमध्ये बरेच कमी आहेत जे सिरम्स बद्दल माहिती सांगतात. तर तू सिरम बद्दल काय सांगशील? सिरम्स स्किनसाठी वापरणं ही अतिशय छान गोष्ट आहे. फक्त मी पुन्हा सांगेन, काही जे स्किन सिरम्स आहेत, तर त्याची ॲलर्जी येऊ शकते. आणि स्किन किंवा हेअर ह्याच्यामध्ये एकदा जर का काही म्हणजे आपण म्हणतो, की बिघाड झाला, तर ते पूर्ववत आणण्यासाठी, ते डिसऑर्डर्स करेक्ट करण्यासाठी खूप पेशन्सचं काम आहे. खूप वेळ घेतं. म्हणजे आपण चिवट म्हणतो, तसं आहे ते. आपली पेशन्स लेव्हल टेस्ट होते. तर त्यामुळे कुठलीही सिरम्स वापरताना एक थोडीशी त्याची पॅच टेस्ट घेणं गरजेचं आहे. आपल्याला सिरम लावल्यानंतर जर का 48 अवर्स कुठे रेडनेस आला नाही, काही इचिंग झालं नाही, तर तुम्ही ओके आहात, नेहमी जशी तुमची स्किन असते तशीच ती स्किन रिस्पॉन्ड करते, तर मग ते सिरम आपल्याला सूट झालं असं म्हणायला हरकत नाही.
आता सिरम म्हणजे काय विचारशील तर मी म्हणेन की अगदी रिफाईन जे प्रॉडक्ट आहे ते म्हणजे सिरम. लिक्विड बेस असतात युजली सिरम्स, काही क्रीम बेस पण असतात, पण सिरम जास्त लिक्विड बेस जी आहेत ती वापरलेली जास्त आपल्या स्किनसाठी फायद्याची ठरू शकतात. आता ह्याच्यामध्ये तुमच्या स्किनला लागणारे जे विटामिन्स आहेत किंवा मिनरल्स आहेत, पेप्टाइड्स आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये ऍड केलेलं असतं. मग AHA सारखी सिरम्स आहेत ज्याच्यामध्ये ग्लायकोलिक ऍसिड असतं. तर हे काउंटर अटॅक करतं पिगमेंटेशन जे आहे ते लाइटन करण्यासाठी. AHA इज व्हॉट? अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड, जे नॅचरली आपल्याला पीच सारखं जे आंबट गोड जी फळं आहेत किंवा स्ट्रॉबेरी आहे ह्याच्यामधून मिळतं. ग्लायकोलिक ऍसिड हे ऊस हे अगदी नॅचरल रिसोर्स आहे ग्लायकोलिकचा. तर हे व्हाईटनिंग पण देतं तुम्हाला. काही वेळा तुमचे ॲक्नेस असतात ते पण कंट्रोल करायला मदत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिगमेंटेशन लाईटनिंग आहे किंवा मेलॅस्मा मार्कचा जो त्रास होतो, एक 40-45च्या स्त्रियांमध्ये मेलॅस्माचं प्रमाण खूप वाढतं स्किनवरती. तर हे जे आहे हे कंट्रोल करण्याचं काम जे आहे ते AHA सुंदर काम करतं. मग व्हिटॅमिन सी आहे. अगेन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे संत्र्यामध्ये, आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी नॅचरली असतं. तर व्हिटॅमिन सी सिरम सुद्धा दोन्ही स्किनसाठी काम करतं. कॉम्बिनेशन स्किनवरती पण ते जातं, ड्राय स्किनसाठी पण पिगमेंटेशन लाइटन करण्यासाठी काम करतं. आता व्हिटॅमिन सी सारखं सिरम आहे हे माहिती नाहीये आपल्याला, आपण घेतलं मैत्रिणी वापरते म्हणून आणि चेहऱ्यावरती लावलं आणि आपण उन्हामध्ये जर का फिरलो तर तुमचा चेहरा तुम्ही पिगमेंटेशनसाठी म्हणून लावताय व्हिटॅमिन सी आणि मग चेहरा जास्त काळा पडतो. पण मग हे फक्त रात्रीच लावलं पाहिजे, ते लावून उन्हामध्ये फिरायचं नाहीये. व्हिटॅमिन सी सिरम जे आहे ते. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नसतात, म्हणून मग आपण त्याचं प्रॉपर माहिती घेऊन एखाद्या एक्सपर्टचा सल्ला घेऊन मग वापरलं तर ते जास्त बेनिफिशियल ठरतं. आता तू म्हणशील की कोणती अजून सिरम्स आहेत, तर रेटिनॉल सारखं सिरम आहे. तर आता पण जसं स्किन बद्दल बोलतोय, स्किन सिरम बद्दल एक्झॅक्टली, तर ड्राय स्किन किंवा ऑइली स्किन असते, तर त्यांच्यासाठी तू रॅन्डमली असे कुठले सिरम सांगू शकते? जर का ऑइली स्किन असेल किंवा ड्राय स्किन तर त्या दोन्हींसाठी जाणारं एक छान सिरम म्हणजे हायलोरॉनिक सिरम. हायलोरॉनिक हे ॲज अ मॉइश्चरायझर सारखं काम करतं. स्किन खूप तुमची ड्राय असेल तर हायलोरॉनिक सिरम लावून त्याच्यावरती नंतर तुम्ही तुमचं रेग्युलर मॉइश्चरायझर सुद्धा अप्लाय करू शकता. पण नॉर्मल ऑइली स्किन असेल तर त्या लोकांना प्रश्न पडतो की आम्ही काही चेहऱ्यावरती लावलं तर आमची स्किन खूप ऑइलीच अजून ऑइली होते. मग त्यांनी 2-3 ड्रॉप फक्त हायलोरॉनिक सिरमचे जर का लावले तर स्किन शायनी आणि दिसतेच, कारण नॅचरली ऑइली स्किन शायनी तशीही दिसते, पण हायलोरॉनिकने अजून एक त्याच्यावरती वेगळं शाईन येतं. मॉइश्चरायझर असं काम तर ते करतंच, त्यामुळे स्किन नॅचरली म्हणजे जी असते ती सपल सुद्धा राहते आणि मग वेगळं मॉइश्चरायझर कुठलं जेल बेस वगैरे लावायची गरजच ऑइली स्किनला राहत नाही. ॲक्ने वगैरेचं जर का प्रमाण जास्त असेल तर ग्लायकोलिक ऍसिड ज्याच्यामध्ये असतं तर AHA कंटेंटवाले सिरम्स वापरणं सुद्धा त्यांना फायद्याचं ठरू शकतं. हायलोरॉनिक सिरम आहे, अतिशय सुंदर सिरम आहे हायलोरॉनिक, जे नॅचरल मॉइश्चरायझर सारखं काम करतं. आपली स्किन जी आहे ती युथफुल शायनी दिसायला हायलोरॉनिकमुळे मदत होते. डलनेस कमी होतो स्किनवरचा. तर अशी जी सिरम्स आहेत ही स्किनसाठी आता मी म्हणेन की ब्लेसिंग्स आहेत. फक्त राईट स्किन आणि राईट सिरम हे जर का वापरलं तर ते मॅजिक सारखं काम करतात. आजकाल हायड्रा फेशियलचा खूप जास्त ट्रेंड आहे. आपण बोलते जिथे बघतो म्हणजे इंस्टाग्राम पण ओपन केलं तर म्हणजे जी स्किन रिलेटेड आपण गोष्ट बघतो त्याच्यामध्ये हायड्रा फेशियल आता जास्त बोलतो ना उभारून येते. तर एक्झॅक्टली हायड्रा फेशियल हे टर्म काय आहे आणि काय ट्रीटमेंट आहे ही एक्झॅक्टली त्याच्याबद्दल एक्सप्लेन. हायड्रा फेशियल हा फेशियल मधला खरंच एक सुंदर प्रकार आहे. बरेच जण माझ्या सलॉनला येतात, ते म्हणतात की खरंच हे वर्थ इट आहे का. मध्ये एक मुलगी आली होती, ती म्हणाली की मी एके ठिकाणी केलं होतं आणि माझ्या लग्नाच्या 4 दिवस आधी मी केलं आणि मला ब्रुझिंग झालं होतं चेहऱ्यावरती हायड्रा फेशियल घेऊन. तर हायड्रा वाईट आहे. मी म्हटलं असं नाहीये. विमान वाईट आहे का? नाहीये. आपण लवकर पोहोचतो, पण विमान चालवताच येत नसेल जर का तर मग ते भयंकर डेंजर आहे ना. कसंही कोणी बसलं तर कोणी पायलट नाही बनू शकत.
तर हायड्रा फेशियल देताना तुम्ही कुठल्या स्किनवरती देताय हे बघून देणं गरजेचं आहे. हायड्रा इज व्हॉट, तर आपण पाण्यात जेट स्प्रे असतो त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये आपण सिरम्स ऍड करतो, जी स्किन अकॉर्डिंग टू स्किन टाईप रिक्वायरमेंट आहे त्या गोष्टीची ती. आणि डीप पोअर क्लेन्झिंग होतं त्याच्यामध्ये. हायड्रा डर्मा अब्रेशन म्हणजे जो स्किनचा जो डेड लेअर आहे तर माइल्ड एक्सफोलिएशन हायड्रा फेशियल मध्ये दिलं जातं. आणि ही सिरम्स ऍड केल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण जेट स्प्रे देतो तर पोर्स मधून अगदी ती सिरम्स खूप रिफाईन असतात की आपण डायल्यूट करून देतो, तर ती पूर्ण पेनेट्रेट होतात आणि स्किनला त्याचे छान रिझल्ट मिळतात. तर आता आपण लेझर विषयी जरा बोलूया, हम्म. कारण आता हेअर रिमूव्हल आहे, म्हणजे परमनंट हेअर रिमूव्हल साठी हम्म. आणि इवन फेशियल्स पण हम्म. असतात. हम्म. तर त्याच्यासाठी लेझरचा कितपत उपयोग होतो? लेझर ही अतिशय सुंदर ट्रीटमेंट आहे हेअर रिडक्शनसाठी. परमनंट हेअर रिमूव्हल मी म्हणणार नाही, हे परमनंट हेअर रिडक्शन आहे. ओके. कारण काय आहे माहितीये का, की एक 5 ते 10 वर्षांनी आपण जिथे ट्रीटमेंटच्या भागावरती घेतलेली आहे हेअर रिडक्शनसाठी, तिथे थोडेसे हलके केस दिसायला सुरुवात होते, पण ते अगदी मिनिमल असतात. म्हणजे ओके. काही सिटिंग्समध्ये पुन्हा ते जातात. आता आजकाल आपल्याकडे आपण बघतो की आपले बरेच जे स्टुडंट्स आहेत ते परदेशामध्ये शिकायला जातात. तिथे त्यांना वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग अशा सगळ्या सर्व्हिसेस घेणं हे अफोर्डेबल नसतं. कारण ती मुलं तिथे शिकत असतात, काम करत नसतात, पगार नसतो त्यांना. आणि आपली करन्सी बघता तिथे तो खर्च परवडणारा नाहीये. नाहीये. हा, मग इथून जातानाच आता समजा जर का जर्मनीला जाणारे स्टुडंट आहेत किंवा US ला जाणारे आहेत, लंडनला जाणारे आहेत, तर त्यांचा एक प्लॅन झाल्यावरती ते आधीच माझ्याकडे येतात त्या मुली, आणि अप्पर लिप आहेत किंवा चीन आहे ह्या गोष्टींसाठी, किंवा हँड लेग आहे, फुल हँड फुल लेग्स आहे वॅक्सिंगसाठी. तर ह्या ज्या सिटिंग्स असतात, आणि स्पेशली आपल्याकडे जे मशीन आहे तर इंडियन हेअर फॉलिकल थिक असतात, त्याच्यावरती डायोड लेझर अतिशय सुंदर काम करतं. आणि पेनलेस ट्रीटमेंट आहे, जे वॅक्सिंगला इरिटेशन होतं, स्किनला रॅशेस येतात, हे सगळे काहीच प्रकार लेझरमध्ये होत नाहीत. अतिशय सुंदर रिझल्ट त्याचे दिसून येतात. मेंटेनन्स म्हणशील तर त्याला काही फार मेंटेनन्स, त्या ट्रीटमेंट म्हणजे पोस्ट केअर फार काही नाहीये. तर त्याच्यामुळे एकदा ते करून झाल्यावरती दर महिन्याचं दुखणं संपतं. ओके. ऍक्च्युली हा खूप मोठा पार्ट आहे, कारण एव्हरी टाइम आपण ते वॅक्सिंग करणं आणि नाही होत काही काही वेळेला, त्याच्यामुळे आय गेस ही ट्रीटमेंट बेस्ट आहे. आणि वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग अतिशय पेनफुल असतं. राईट. फक्त लेझरच्या बाबतीमध्ये मी सांगेन की जर का थायरॉइड असेल, थायरॉइड हायपर किंवा हायपो, आणि PCOS आहे, PCODचा त्रास आहे, तर हॉर्मोनल इम्बॅलन्स मध्ये जो रिझल्ट एखाद्या नॉर्मल स्किनवरती दिसून येतो 100%, तर तो थोडासा रिझल्ट व्हेरी होऊ शकतो, बिकॉज ऑफ हॉर्मोन्स जर का डिस्टर्ब असतील तर मग आपण त्याच्यामध्ये तो रिझल्ट डिस्टर्ब होतो म्हणून. आणि फेशियलचं तू विचारशील तर लेझरमध्ये मी फेशियल म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की स्किनसाठी खूप सुंदर ट्रीटमेंट्स आहेत. मग ज्याला कार्बन फेशियल किंवा आपल्याकडे हॉलिवूड फेशियल नावाने ते प्रसिद्ध आहे, पण ती खरी ट्रीटमेंट आहे. पिगमेंटेशनसाठी आपण लेझरचे शॉट्स देतो टार्गेटेड एरियावरती जो आहे त्याच्यावरती. तर बऱ्यापैकी ते लाईट होतं. कुठलीही गोष्ट आपण जर का इन सलॉन केली तर जाऊन मात्र होम केअर करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. मग चांगले जे SPF आहेत ते लावणं, रेग्युलर मॉइश्चराईज करणं स्किनला, आणि क्लेन्झिंग रेग्युलर, ज्याला आम्ही आमच्या लँग्वेजमध्ये CTM प्लॅन म्हणतो, म्हणजे क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग. तर ही बेसिक जी आपल्या स्किनची जी काळजी आहे ती घ्यायला हार्डली फक्त 5 मिनिटं लागतात. तर ती जर का तुम्ही घेतलीत तर ह्या ट्रीटमेंटचे रिझल्ट आहेत ते लॉंग लास्टिंग राहतात. तर आता मला खूप प्रश्न हा विचारायचा आहे तुला, कारण हा मला प्रश्न ऍक्च्युली सांगितलेला आहे की तू खरंच विचार म्हणून हा प्रश्न. तर तू आता ब्राईड्स ऑर्डर्स घेते, तुम्हाला ऑर्डर्स असतात, तर त्यावेळेचं जे पूर्ण जो सिच्युएशन असते, खूप सारे म्हणजे गोष्टी ह्या तुम्हाला हँडल कराव्या लागतात, चांगल्या वाईट.
दोन्ही पण. आणि जास्त करून रिसेप्शनची जेव्हा वेळ येते, म्हणजे आता आपले वैदिक पद्धतीने जेव्हा म्हणजे लग्न होतं होतं. सगळं, ते झालं ट्रेडिशनल. नंतर हम्म. जेव्हा रिसेप्शनची वेळ येते तेव्हा तुम्हाला असं क्विक सगळं असतं, नातेवाईक पाठी लागलेले असतात, अरे मुलीला आणा, असं करा, हे करा, ते करा वगैरे. मग त्याच्यामध्ये ते प्रेशर लेवल कसं हँडल करता? बापरे, हा फार म्हणजे चांगला प्रश्न आहे, पण फार कठीण प्रश्न आहे. कारण मला ब्राईड म्हटलं तरी सुद्धा ती धावपळ आठवते सगळी. ज्या माझ्या ब्राईड्स आत्ता हा इंटरव्ह्यू बघतायत, म्हणजे आता मी ज्यांचे मेकअप करणार आहे त्या आणि होऊन गेलेल्या त्या, ह्याच्याशी आता मी जे बोलेन पुढे सांगेन त्याच्याशी खूप छान रिलेट करतील. कारण ब्राईड पहिले आल्यावरती, माझ्याकडे इन्क्वायरीला आल्यावरती, एक तर मी त्यांचं काउन्सिलिंग करते की जे तुम्ही मूव्ही मध्ये बघता की आलिया भट्ट एक असा छान लेहंगा घालून त्याच्यावरती डान्स आणि हे सगळं होतं, पण ह्याच्यासाठी भरपूर रिटेक होतात. एका गाण्याच्या एका मुखड्यासाठी त्यांना अख्खा दिवस शूटिंगला वेळ मिळतो. पण आपलं लग्न हे असं नाही चालणार आहे, हे मला पहिले त्यांना सांगायला लागतं. आणि छान, म्हणजे माझा तरी आतापर्यंतचा ब्राईडचा अनुभव खूप छान आहे. माझ्या आधीच्या पण सगळ्या झालेल्या ब्राईड्स खूप चांगल्या कोऑपरेटिव्ह होत्या. कसं आहे की एक तर वेळ पाळणं हे फार गरजेचं आहे ब्राईड्समध्ये. म्हणजे पहाटे जेव्हा 4 वाजता मी मेकअपला जाते, असे माझी कमिटमेंट असते, तर आजपर्यंत ची हिस्ट्री आहे की मी 3:45लाच माझ्या क्लायंटच्या घरी असते. किंवा सलोन ओपन करायचं असेल तरी पहाटे ब्राईड यायच्या 10 मिनिटं आधी तरी माझं सलोन ओपन झालेलं असतं. आदल्या दिवशीची तयारी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आमचं वर्क स्टेशन पूर्ण रेडी असतं. आणि माझा मेकअपचा वेळ असा असतो की ब्राईडला जर का 6 वाजता रेडी करायचंय, तर 4 वाजता माझा ब्राईडच्या गालाला पहिला ब्रश लागला पाहिजे. इथपासून टाइम बिगिन्स तसं चालू होतं आणि काउंटडाऊन सुरू होतं. रिसेप्शनचा तू प्रश्न विचारलास तर कसं आहे की हेअरस्टाईल्स किंवा ब्राईड नॅचरली आहे, एक इच्छा असते की मला अशी हेअरस्टाईल हवी आहे, मला माझं लग्नामध्ये हा लुक कॅरी करायचा आहे. तर शक्य असेल तर आम्ही आमच्याकडून 100% तो द्यायचा प्रयत्न करतो. पण जर का खूप त्या हेअरस्टाईलला वेळ लागणार असेल किंवा मेकअपमध्ये खूप काही चेंज आणायचे असतील, तर मग मध्ये आम्हाला किती वेळ मिळणार आहे त्या चेंजसाठी हे बघणं खूप गरजेचं असतं. मग ते ब्राईडला सांगितल्यावरती त्यांनाही ते पटतं की एवढा वेळ जर का लागणार आहे, तर तुम्ही मला देत असाल तेवढा वेळ, तर मी नक्कीच तुम्हाला ही सर्व्हिस द्यायला मला आवडेल. पण तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये, तर मग आपण त्याच्या जवळपास जाणारी एखादी सिमिलर दुसरी हेअरस्टाईल करू शकतो. किंवा मग मेकअपमध्ये थोडा चेंज, लाईक लिपस्टिक चेंज करणं आहे, थोडीशी आयशॅडो चेंज करून टचअप देणं, हे करायला लागतं. पण कल्पिता, मी तुला सांगेन, आजपर्यंत ज्या माझ्या ब्राईड्स झाल्या त्या इतक्या खरंच छान होत्या, त्यांचे फॅमिली आणि सगळे मेंबर्स छान होते की मला फार अशी अडचण आली नाही. धावपळ तर होते. मी कठीण तुला प्रश्न अशासाठी म्हणलं, कारण की धावपळ जी असते ना ती फार असते. म्हणजे लगीन घाई ज्याला आपण म्हणतो, तो एक शब्द अगदी ऍप्ट आहे ह्या धावपळीसाठी. ह्या सगळ्या मुलींनी मला आजपर्यंत इतकं छान कोऑपरेट केलं ना, त्यामुळे मी माझ्या सक्सेसफुली ब्राईड्स करू शकले. माझी अशी एक आपण म्हणतो ना प्रूव्हन रेकॉर्ड आहे माझा, प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड, की मुहूर्ताच्या आधी 20 मिनिटं माझी ब्राईड रूम मध्ये रेडी असते. कारण मला बेसिकली असं वाटतं की लग्न जे आहे ते आज 500-700 माणसं आपल्यासाठी तिथे आलेली आहेत. मग ग्रूमिंग तर झालं पाहिजे, तुमचा मेकअप वगैरे तर छान झाला पाहिजे, तुमचं लग्न आहे, तुम्ही छान दिसल्याच पाहिजेत. पण आलेल्या माणसांना 2-2, 3-3 तास किती वेट करायला लावायचं? मग असं होतं की लोक जेवून ब्राईडला म्हणजे वधूवरांना न भेटताच निघून जातात. तर हे होता कामा नये. मग दोन्ही गोष्टी आपल्या साध्य झाल्या पाहिजे. तर वेळेमध्ये जर का तुम्ही मेकअपला बसलात, वेळेमध्ये गोष्टी पूर्ण झाल्या, तर हे सहज आपल्याला ती वेळ गाठता येते. शक्य. म्हणजे आता ब्राईड्सने लक्षात ठेवा की आपला टाइम सांभाळणं खूप आपल्याला गरजेचं आहे. आणि ते केल्यावरतीच तुमच्या सगळ्या गोष्टी वेळेत घडू म्हणजे वेळेत तुमच्या प्रॉपर कम्प्लीट होऊ शकतात. तर दीपाली ताई, तू भरपूर सेलिब्रिटीज बरोबर पण काम केलेलं आहेस, त्यांना पण म्हणजे त्यांना तू सर्व्हिसेस दिलेला आहेस, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? काही नाही, छान वाटतं. सेलिब्रिटी त्या बाहेर असतात, पण माझ्या सलॉनला जेव्हा ह्या सेलिब्रिटीज येतात, तर त्या अगदी छान मैत्रिणींसारख्या असतात आणि व्हेरी डाऊन टू अर्थ, व्हेरी पोलाईट.
तर असं मला फार काही असं वेगळं सेलिब्रिटीज आल्यात म्हणून आता त्यांच्यासाठी आपण काहीतरी सलूनमध्ये करूया असं हम्म. करायला लागत नाही. आणि खरं सांगू का कल्पिता तुला, माझ्याकडे जी माझी रेग्युलर क्लायंट येते ना, माझ्यासाठी तर ती सेलिब्रिटी असते. त्यामुळे असं वेगळं असं काही नाही. हम्म. फक्त एक आठवण आहे, जिच्या ह्याच्यामध्ये म्हणजे जिचा ऑराच वेगळा आहे. तर दिलो की धडकन माधुरी दीक्षित हो. च्या शो ला मी जेव्हा गेले होते आणि तिथे माधुरी दीक्षित माझ्यासमोर 7 तास होती. तर तो एक्सपिरियन्स म्हणजे अक्षरशः एखाद्या अशा अप्सरेला, सुंदर अप्सरेला बघतीये असं मला झालं होतं. आणि ती खूप माझ्यासाठी एक्साइटमेंट होती. तिथे त्या ज्या लेडी बायकर्स आल्या होत्या, तर त्यांचे मेकअप आणि नऊवारी त्यांना नेसवली होती मी त्या शोमध्ये. तर तो एक छान एक्सपिरियन्स होता आणि माधुरी दीक्षित अतिशय पोलाईट आहे आणि खूपच छान म्हणजे मराठीमध्ये सगळ्यांची स्टेजवरती ती बोलवती. कुठेही आपण माधुरी दीक्षित आहोत असा काहीही हे नव्हता. हम्म. सगळ्यांशी हसून आणि खूप छान. तो एक्सपिरियन्स एक एकदमच म्हणजे माझं स्वप्न होतं, की मला एकदा तरी आयुष्यामध्ये माधुरीला असं बघायचंय आणि मी अहो माधुरी दीक्षित किंवा माधुरी मॅम वगैरे आता म्हणणार नाही. हम्म. कारण आपल्या जवळची वाटते. माधुरी हम्म. ही आपली आहे. आपली तर आहे, right. त्यामुळे तिला बघणं हे एक माझं स्वप्न हम्म. होतं आणि मी आता म्हणेन की कसं म्हणजे ह्या फील्डमध्ये मी येणं आणि थँक्स टू धिस प्रोफेशन की ह्याच्यामुळे मला तो चान्स मिळाला. हो. आता सलॉन इंडस्ट्री आणि मेकअप इंडस्ट्री सध्या बूम मध्ये आहे आणि बरेच जण म्हणजे मेल आणि फिमेल्स दोघांना पण म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये खूप इंटरेस्ट आहे. हम्म. तर ज्यांना करिअर करायचं आहे ह्या क्षेत्रात तर त्यांना तू काय सल्ला देशील? सल्ला म्हणजे एकच देईन की हे तुमचं पॅशन असेल तर तुम्ही कुठलंही क्षेत्र आहे की पॅशनेटली तुम्ही कराल तर तुम्ही पुढेच जाणार आहात. दुसरी गोष्ट म्हणजे माणसांची तुम्हाला आवड पाहिजे. कारण ह्या इंडस्ट्रीमध्ये असं आहे ना की डे टू डे आपला क्लायंटशी संबंध येतो. हम्म. मग तुम्हाला जर का लोकांमध्ये मिसळायला आवडत नाहीये, तुम्हाला लोकांशी बोलायचाच कंटाळा येतोय, तर हे फील्ड मग तुमच्यासाठी योग्य नाही असं मी म्हणेन. तर माणसांची आवड ही पाहिजे. हम्म. पेशन्स पाहिजे भरपूर. कारण की समोरच्या व्यक्तीला काय हवंय, ती काय म्हणतेय, तिची आपल्याकडून काय अपेक्षा आहे, हे ऐकून घेण्याची तयारी हवी. आणि स्वतःला सतत अपडेट करत राहिलं पाहिजे. वेळ पाळणं कुठल्याही ह्याच्यामध्ये हे खूप गरजेचं आहे. जसं मगाशी तू मेकअपचा प्रश्न हम्म. विचारलास, तेव्हा मी म्हटलं की मी 10-15 मिनिटं आधीच त्या ब्राईडच्या घरी असते. अ, ही क्लायंट ही आपली ना, मी पहिल्या ह्याच्यात म्हटलं तसं रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपली. तर आपण कुठे लेट पोहोचलो म्हणून एखाद्याचा इव्हेंट आपल्यामुळे स्पॉईल होऊ शकतो. हम्म. तर हे भान असलं पाहिजे, की आपण कुठेही वेळेत पोहोचणं. दुसरी गोष्ट म्हणजे थरो नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. आणि कोर्स झाल्यानंतर लगेच सलॉन टाकण्यापेक्षा मी असं सांगेन, की मीही हे केलेलं आहे. एखाद्या चांगल्या सलॉनमध्ये किंवा चांगल्या एखाद्या अकॅडमीमध्ये तुम्ही ॲज अ इन्स्ट्रक्टर किंवा थेरपिस्ट किंवा हेअर ड्रेसर म्हणून जर का तुम्ही काम केलंत, तर ऑन फ्लोअर काम करण्याचा एक्सपिरियन्स अतिशय वेगळा असतो. तर दीपाली ताई खूप खूप धन्यवाद आणि खूप सारा थँक्यू तुला माझ्या पॉडकास्टमध्ये येण्यासाठी. आय होप तुला आपलं हे पॉडकास्ट आवडलं असेल. खूप खूप मनापासून धन्यवाद तुझे कल्पिता. के टॉक्सच्या टीमला आणि तुला मी खरंच थँक्यू म्हणेन. फार छान वाटलं मला इथे येऊन आणि तुझे असेच खूप छान छान इंटरव्ह्यू होत आणि भरपूर तुझे सबस्क्रायबर्स ह्या पॉडकास्टसाठी तयार होत. ह्याच मनापासून शुभेच्छा. थँक्यू.